बरं, आज कशाबद्दल बोलायचं असं काही ठरवलेलं नाही, ठरवायला पण नाही झाला. आणि कट्ट्यावरच्या या गोष्टी पोस्ट मी थोड्या चालल्या, पण काही फार असल्या नाही. त्याचं कारण की मी बिझी कशात होतो, तर एक पुस्तक मला 2 दिवसात संपवायचंय. ते अगदी स्टेजला आलंय आणि डायबिटीसवरती मराठीतून लिहितोय आणि ते सकाळ प्रकाशित करणार आहे मी, इथपर्यंत ठरलंय. मी स्वतः ते डेडलाईन माझ्याबरोबर प्रमोद आणि अश्विनी आहेत त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये. मी ठरवलं होतं की 31 जुलैला, आपण ते पूर्ण तसं काही झालं नाही, कारण डायग्रेशन बरीच होती. पण ते आता पुढल्या 2 दिवसात पूर्ण करायचं असं माझं टार्गेट आहे. त्यामुळे आज मी पूर्ण दिवस त्याच्यामध्ये होतो. आणि तर ते जाईल, म्हणजे माझ्या हातून त्याचं टेक्स्ट जाईल. पुढल्या आणखीन 1 आठवड्या 2 आठवड्यामध्ये त्याची सगळी इलस्ट्रेशन्स वगैरेचं कामं होतील. साधारणपणे सप्टेंबर एंड पर्यंत ते पुस्तक बाहेर येईल किंवा ऑक्टोबर एंड द मोस्ट, अशी माझी अपेक्षा आहे. पण त्यामुळे यावेळेस मी काही आधी काय काय कशाबद्दल बोलायचं असा पण विचार केला नाही. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या पोस्ट फारशा पाहिल्या नाहीत. पण कालचा एक लेख जो मटामध्ये आला, आणि आपण मागे म्हटलं होतं की आपण झोनरिझम बद्दल थोडंसं बोलूया, तर कालचा लेख त्याच्यावरतीच होता. त्यामुळे त्या विषयाने सुरुवात करायला काही हरकत नाही. पुढे ड्रिफ्ट होऊ आपण, जसं जसं कोणी काही विचार किंवा काय करत असं. सर, माझी सजेशन आहे हा मैथिली. हा आता इथे असलेल्या की ऑलमोस्ट सगळ्यांना तुमची कन्सेप्ट माहिती असेल डायबिटीसची, हा पण हो आता आणायचं तुम्ही त्या पुस्तकाचं बोललातच आहात, तर त्याच्याबद्दल बोललात तर हो आवडेल हो सगळ्यांना. हो. ठीक आहे, येऊ त्याच्याकडे पण. तर दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. जर्नलिझम मी जेवढा त्याच्यावर आता गेले 2 आठवड्यात विचार करतोय, तर लक्षात येतं की हे खूप कॉमन आहे आपण जेवढं समजतो त्यापेक्षा. आणि अगदी हार्डकोर सायन्स मध्ये पण आहे, आणि लोकांमध्ये तर आहेच, मीडियामध्ये तर आहेच, जाहिरातींमधून आहे हे सगळं. आणि त्यामुळे आपण आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा सक्सेस मच मोर कॉम्प्लेक्स. इतकं सोपं नसतं इन्फरन्स काढणं किंवा एखाद्या गोष्टीचे कारण मीमांसा ठरवणं. हे किती कॉम्प्लेक्स असतं, हे जेवढं आपण त्याच्या खोलात शिरू तेवढं लक्ष देतं. आणि आपण जी काही वाचतो किंवा जे आपण आपण टेक्स्टबुक मध्ये सायन्स वाचतो, ते त्यात बऱ्याचदा बाबुल बॉश सारखी उत्तरं असतात की हे का झालं, तर कुठे गेलं, तर बाबुलबुवांनी नेलं. त्याला आगापिछा काही नाही, ते तपासून पाहिलेलं नसतं, किंवा पाहायला गेलं तर ते पाहणं पण सोपं नसतं. कित्येक वेळेला तपासल्यानंतर तुम्हाला उलटच सापडतं, तरी पण लोक ते बदलायला तयार नसतात. त्यामुळे मला नेहमी खरोखर आमचा संवाद झालाच, म्हणजे खूप वर्ष झाली त्याला. मी गरवारे कॉलेजमध्ये असताना एकदा दाभोळकरांना एका व्याख्यानाला बोलवलं होतं, आणि त्यांनी अर्थातच त्यांच्या नेहमीच्या विषयावर त्यांच्या स्टाईलमध्ये मुळात अंधश्रद्धा, आणखीन सुपरस्टिशन्स आणि ते कुठून येतात, काय येतात, आणि मग वगैरे वगैरे सांगितलं. आणि त्याच्या शेवटनं हा प्रश्न विचारल्याचं मला स्पष्टपणे आठवतंय की सायन्समध्ये ज्या सुपरस्टिशन्स आहेत त्यांचं काय करायचं, किंवा विज्ञानामध्ये अंधश्रद्धा आहेत त्यांचं काय करायचं. आणि काय नाही, याच्यावरती काही त्यांच्याकडेही देण्याचं उत्तर नव्हतं, माझ्याकडे पण नव्हतं. त्यामुळे ते काही झालं नाही. पण जेवढे जास्ती वर्ष मी काढली ना, तेवढं माझ्या जास्ती लक्षात येतं की आपण समजतो तेवढं सायन्स इज नॉट क्लीन, आणि खूप गोंधळ त्याच्यामध्ये पण आहे. काही काही गोंधळ हे म्हणजे ते गोंधळ आहेत याची लोकांना सवय झाली, त्यामुळे त्याला त्याचं कोणाचं काही वाटत नाही. हे कोणाचा कोट आहे मी ते विसरलो, पण हा क्वांटम फिजिक्स बद्दल आहे की नो वन अंडरस्टँड्स क्वांटम फिजिक्स
असं 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 एक कोणाचं तरी स्टेटमेंट आहे. विसरलो मी नक्की कोणाचं आहे ते, मी वाचलं होतं, मला ते ऍक्च्युअली लक्षात नाही. की नोबडी अंडरस्टँड्स क्वांटम फिजिक्स. आणि त्याला एक उत्तर असं आहे की येस बट वी आर यूज टू इट. फेनमनचं आहे, रिचर्ड फेनमनचं आहे ना? फेनमनचं आहे ना? शक्य, अगदी शक्य. तर कोणाला समजत नाही ह्याचीच आम्हाला इतकी सवय आहे, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आणि हे त्या एका फील्ड बद्दल नाही, हे खूप कॉमन आहे, खूप रॅम्पंट आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये मग आता आणखीन काय झालंय की आता सायन्सचं सोशल पिक्चर खूप बदललंय. मग तुम्ही काय पब्लिश करता याला जास्ती महत्व आहे. तुम्हाला कितपत खरोखरच कळलंय किंवा तुम्ही खरोखरच त्यातले काही खोलवरच्या काही गोष्टी बाहेर आणल्या आहेत की नाही याच्याकडे इतकं लक्ष दिलं जात नाही. तुम्ही किती पब्लिश केलंय, तुम्ही काय पब्लिश केलंय ह्याच्याकडे पण नाही. पब्लिश केलंय आणि किती पब्लिश केलंय ह्याच्यावरतीच सगळं आता झालंय. पण हे जाऊ दे, त्यातला सोशल अँगल हा वेगळा आहे, तो आपण मुळातच कारण मीमांसा ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. आणि म्हणजे टेक्स्टबुक मध्ये एक्सपेरिमेंट वाचतो आणि शिकतो ते काही नाही, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बागलबुवा सारख्या आहेत असं आता मला वाटायला लागले. पण ही गोष्ट मुळात अवघड आहे. कारण मीमांसा हा याच्या परत डेफिनेशन पासून प्रश्न आहे की तुम्ही कारण नक्की कशाला म्हणायचं, पुरावा नक्की कशाला म्हणायचं, नक्की व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स एव्हिडन्स. एव्हिडन्स पुरेसा आहे एखादी गोष्ट एस्टॅब्लिश करायला, कधी तो फॉल्सिफाय करायला पुरेसा आहे, याच्याबद्दल ही नॉर्म्स नाही आहेत. आणि त्यामुळे अशा गोष्टी होतात. आणि बेसिकली जर्नलिझमला जो खूप वाव आहे तो या गोष्टींमुळे आहे की व्हेरी इंटरेस्टिंगली देर आर नो नॉर्म्स इन सायन्स. आपण तर काही काही गोष्टींबद्दल बोलत होतो किंवा यावेळेस नाही पण मागच्या आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल चर्चा झाली होती की माणसाचा आहार काय आहे, तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे. आणि त्याच्यातल्या फक्त डेंटिशन या एका गोष्टीबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो की डेंटिशन वरनं सांगत नाही, कारण डेंटिशन इज मोर फेथफुल टू फायलोजेनी दॅन टू अन इंडिव्हिज्युअल अ स्पीसीज डाएट. आणि पण मग असं होतं की लोक एक बाजू घेऊन मग त्याला हवे तेवढेच त्याला अनुकूलच गोष्टी समोर आणतात आणि तोच एव्हिडन्स म्हणून सांगतात. आता माणूस शाकाहारी आहे का मांसाहारी, तर मोठे कॅनाइन्स नाहीत, हे तो शाकाहारी आहे या बाजूने सांगितलं जातं. व्हॉट अबाउट स्टमक, आपल्या स्टमकची रचना कशी आहे आणि त्यातले सिक्रेशन्स काय, त्यातले एन्झाईम्स कुठले आहेत. आता इंटरेस्टिंगली आपल्या लाळेमध्ये टायलिन असतं, म्हणजे स्टार्च डिग्रेडिंग ह्या आपल्या लाळेमध्ये आहे, विच इज क्लिअरली अ साइन ऑफ हर्बिवोर. पण आपल्या जठराचा जो पीएच ऍसिडिटी आहे आणि तिथली जी एन्झाईम्स आहेत ती जास्ती कार्निवरला सुटेबल आहे. हर्बिवोरचे तुम्ही स्टमक खूप वेगळे असतात. म्हणजे आता अंगुलेट्स मध्ये तर द स्टमक इज मॉडिफाईड इनटू अ फर्मेंटेशन चेंबर, आणखी मग तिथे बराच मायक्रोबियल फ्लोरा असतो आणि त्याने फर्मेंटेशन होतं आणि ते सेल्युलोजायझेशन फर्मेंटेशन होतं, विच इज ऑल्सो ट्रू फॉर लंगूर फॅमिली. म्हणजे माकडांची जी काही लीफ ईटर मंकीज आहेत किंवा लंगूर फॅमिली आहे त्याच्यामध्ये परत फर्मेंटेटिव्ह स्टमक असतं. स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे, इसेन्शियली प्रिन्सिपल तेच की दे आर लीफ ईटर्स, सो लार्ज पार्ट ऑफ द डायट इज सेल्युलोज. तर तिथं ऍसिडिटी नसते, पीएचएस आर मोर टुवर्ड्स न्यूट्रल, कारण त्यांना तिथे मोठी मायक्रोबियल कम्युनिटी एस्टॅब्लिश करायची असते, तिथे फर्मेंटेटेड डायजेशन होतं आणि त्यामुळे
pH 3 वगैरे असं जे माणसामध्ये आहे तसं त्यांच्यामध्ये असतच नाही, कारण अदरवाईज दॅट फर्मेंटेशन इज नॉट पॉसिबल. तर त्यामुळे हार्बिवोरच्या आपलं स्टमक जर का पाहिलं तर ते हार्बिवोर पेक्षा कार्निवोरच्या जवळ आहे. मग आता सगळ्याच हार्बिवोर्स मध्ये काही रुमेन नाही आहे किंवा 4 कंपार्टमेंट किंवा स्टमक फर्मेंटेशन नाही आहे. पण ज्यांच्यामध्ये ते नाही आहे त्यांच्यामध्ये हाइंडगट फर्मेंटेशन आहे. म्हणजे आपलं जे काही आता अपेंडिक्स आहे त्या अपेंडिक्सच्या जागी मूळचं ते मोठं फर्मेंटेटिव्ह एक बायफर्केशन होतं आणि ते जाऊन आपले आता वेस्टिजियल राहिले अपेंडिक्स. आता ते पूर्णपणे वेस्टिजियल आहे का त्याला अजूनही काही फंक्शन आहे वगैरे, लोकांनी हे पण दावे केले की इट इज फंक्शनल, द फंक्शन इज व्हेरी डिफरंट. पण मुळामध्ये जे काही ते सिकम होतं विच वॉज अ फर्मेंटेटिव्ह ऑर्गन मेनली फॉर सेल्युलर डायजेशन, जे हत्तींमध्ये आहे, गेंड्यांमध्ये आहे, सशांमध्ये आहे. तर दॅट इज अ हाइंडगट फर्मेंटेशन सिस्टीम गेली आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं हर्बिवोरी गेल्याचं द्योतक आहे. मग आता सगळा मिक्स्ड एव्हिडन्स सगळा मिक्स्ड आहे, पण लोक त्यातलं नेमकं आपल्याला हवं ते घेतात आणि प्रोजेक्ट इट ॲज अ माणूस हा शाकाहारीच आहे किंवा शाकाहारी नाही आहे. ओके, तुम्ही ठरवलं तर तुम्हाला दोन्ही बाजूनी एव्हिडन्स मिळू शकतो आणि तो सिलेक्टिव्हली लोक सिलेक्ट करून तुम्ही दाखवू शकता की हेच आहे आणि तेच आहे. तर हे सगळं इन अ वे झोनरिझम मध्येच येतं. नाही, तुम्ही खोटं नाही बोलत आहे, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, पण तुम्ही फक्त एकच बाजू सांगता, दुसरी बाजू सांगतच नाही. आणि प्रत्यक्षात त्याला दोन्ही बाजवा शब्द बऱ्याच दिवसांनी यायला माहिती म्हणतात, पण बाजूचं मी ऐकलेलं आहे काही लोकांना, बाजूचं अनेक वचन बाजवा करतात. एनिवे, तर हे हे कॉमन आहे, हे आपणही करत असतो. आणि त्यामुळे प्रत्यक्षात एव्हिडन्स कशाला म्हणायचं ह्याचे काही नॉर्म्स आहेत का? तुम्ही दोन्ही बाजू पाहिल्या आहेत असं चेक करता येईल का, किंवा कोणाला सिद्ध करता येईल का, किंवा त्याचे काही नॉर्म्स बनवता येतील का? आता असा नॉर्म्स बनवण्याचा झालाय आणि त्यांनी प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी वाढलेलेच आहेत असं मी बघतो. म्हणजे उदाहरणार्थ सिस्टमॅटिक रिव्ह्यू नावाचा एक प्रकार असतो की या विषयामध्ये आतापर्यंत काय काय काम झालंय आणि काय काय पब्लिश झालंय ते सगळं एकत्र करून त्याच्यातून काय निघतं हे मी दाखवायचं एकत्र करून. तर दिस इज सिस्टमॅटिक रिव्ह्यू. मग सिस्टमॅटिक रिव्ह्यूचे काही नॉर्म्स असायला पाहिजे. मग तुम्ही कुठले काय वापरून तुम्ही सर्च केलं, कुठले कीवर्ड वापरून सर्च केले, मग तुम्हाला काय काय मिळालं, त्यातलं काय तुम्ही घ्यायचं ठरवलं, काय नाही घ्यायचं असं ठरवलं, कुठल्या निकषावरती घ्यायचं आणि नाही घ्यायचं ठरवलं, असे सगळे असतील तर तो रिव्ह्यू चांगला आहे, आणखीन तो अनबायस्ड आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्यासाठी आता हा विचार म्हणून इथपर्यंत बरोबर आहे, पण मग आता लोकांनी काय केलं, त्यासाठी एक रजिस्ट्रेशन सिस्टीम काढली की तुम्ही हे काय सिस्टमॅटिक रिव्ह्यू करताय का, मग इथे रजिस्टर करा. मग त्याच्या अशा अशा गाईडलाईन्स असतील, या गाईड्स तुम्ही कशा फॉलो केल्यात ते सांगा. आता ही सगळी प्रोसिजर आली. एकदा प्रोसिजर आली की त्याचं रिच्युअल व्हायला वेळ नाही. आणि मग आम्ही असं म्हटलं की झालं तुमचा विधी, मग प्रत्यक्षात तुम्ही काय केलं आणि काय नाही ह्याला कोणी येत नाही. तसं जर का नॉर्म्स केले तर त्या नॉर्म्सना कसं टांगणी लावायचं याची मेथड डेव्हलप होते. आणि त्यामुळे नॉर्म्स ऑल्सो डोंट सीम टू वर्क इफ दे आर कन्व्हर्टेड इनटू अ प्रोसिजर. एकदा प्रोसिजर झाली की तो विधी, त्या प्रोसिजरचा विधी पूर्ण करायचा एवढंच राहतं आणि त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा जास्ती व्हायला लागतो.
म्हणजे त्यातली एखादी गोष्ट, टेक्निकल गोष्ट तुम्ही केली नाही, ती तुमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाची आहे की नाही इकडे कोणी बघत नाही. पण तुम्ही हे टेक्निकल नाही केली म्हणजे तुमचा विधी चुकला, मग ते तुम्ही केलेलं काम बरोबर नाही. त्याचं लॉजिक काही असो, तुम्ही एक तुकडा नाही याचा अर्थ तुमच्या कामाला व्हॅलिडिटी नाही असं होतं ते. आणि त्यामुळे हे नॉर्म्स करणं ही कल्पना बरोबर आहे, ते प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे नाही येऊ शकत. त्याचे लगेच विधी होतात आणि ते विधी झाले की त्यातला मूळचा विचार जातो. आणि म्हणून याला काही असं उत्तर आहे का की अमुक केलं तर झोनरिझम तुम्हाला थांबवता येईल, तर याला उत्तर काही मला तरी दिसत. याला एकच उत्तर असू शकतं की काम करणारा प्रत्येक माणूस सिन्सिअर आहे आणि अनबायस्ड आहे, जी गोष्ट आतापर्यंत कधी झालेली नाहीये. एखादा माणूस असू शकतो अनबायस्ड का नाही असं नाही, परंतु अख्खा समाज म्हणजे अख्खा रिसर्चरचा समाज हा अनबायस्ड असेल ही गोष्ट तत्वतः शक्य नाही, असं होणार नाही. आणि त्यामुळे हे सिलेक्टिव्ह एव्हिडन्स देणं आणि खरं बोलून चुकीचं चित्र तयार करणं ही गोष्ट राहणार असं मला तरी दिसतंय. आणि डायबिटीस हे याचं आत्तापर्यंतच्या माझ्या पाहण्यामध्ये सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि अर्थात सर्वात मोठं उदाहरण ते असण्याचं कारण मी जास्ती वाचलंय. म्हणजे कदाचित असं असेल की याच्यामध्ये मला या फील्डमध्ये जेवढे फ्लॉज दिसतात तेवढेच फ्लॉज इतरही अनेक फील्डमध्ये आहेत, किंवा प्रत्येक असा शब्द मी नाही वापरत, पण अनेक फील्डमध्ये इतकेच फ्लॉज आहेत. पण मला ते माहित नाही, कारण त्याच्याबद्दल मी तेवढं वाचलं नाही आणि तेवढं क्रिटिकली वाचलं नाही. आता मी क्रिटिकली का वाचलं तर मे बी माझा आधीपासून हे असा होता की मला हे पटत नाहीये, मला वेगळं काहीतरी म्हणायचंय आणि मला वेगळं काहीतरी म्हणायचंय म्हणून मी आहे त्याच्याकडे जास्त क्रिटिकली पाहतोय. ही शक्यता पण मी नाकारत नाही बरं का. म्हणजे असं असेल जर का डायबिटीसची मी समजा काय मेडिकल डॉक्टर झालो असतो आणि डायबिटॉलॉजिस्ट झालो असतो तर कदाचित मी माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये ते मनात फाउंडेशन असतं आणि मग मला हे एवढे फ्लॉज दिसले नसते, ही पण शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला फ्लॉज दिसता नाही किंवा तुम्हाला त्यातली कुठली बाजू दिसते आणि कुठली दिसत नाही हे तुमच्या बॅकग्राऊंडवरती अवलंबून आहे. आणि दिस ऑल्सो इज इनेव्हिटेबल. मग एखाद्या फील्डमध्ये दोन्ही बाजूनी पाहणारी माणसं दोघंही बायस्ड असतील बरं का, पण दोन बाजू किंवा समजा दोन असतील बाजूला तर प्रत्येक बाजूने पाहणारी काही माणसं आहेत आणि ती भांडायला का होईना पण एकमेकांशी संवाद करतायत असं जर का असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे प्रत्येक माणूस अनबायस्ड असायला पाहिजे अशी अपेक्षा करणं अवघड आहे आणि अशी माणसं असणं पण अवघड आहे. पण ही गोष्ट होऊ शकते की त्या विषयाच्या ज्या अनेक बाजू आहेत त्या अनेक बाजू पाहणारी निराळी माणसं आहेत आणि त्यांच्यामध्ये चांगलाही सुखाचा भांडणाचा जे काही असेल ते, पण त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद होत आहे. असं असेल तरी त्याचा आउटकम काहीतरी अनबायस्ड बाहेर पडणं असा होऊ शकतो. याची उदाहरणं आहेत. म्हणजे असंही अनेक फील्डमध्ये झालेलं आहे की भांडणातून शेवटी काहीतरी चांगलं निघालं. पण असंही होतच असं नाही. आणि असं न होण्याची कारणही खूप त्यापैकी एक सरळ वेस्टेड इंटरेस्ट किंवा काय कॉन्फ्लिक्ट म्हणतात त्याला, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हे तर त्याचं सरळ कारण आहे. आणि मेडिसिनच्या फील्डमध्ये औषध कंपन्या हे सर्वात मोठं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण करणारी गोष्ट आहे. सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही नवीन नाही. तर त्या बऱ्याचदा अनेक गोष्टी जाणीवपूर्वक दडवल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ इन्सुलिन इज अ कार्सिनोजन हे वरच येऊ नाही दिलं जात. इन्सुलिनच्या काही प्रिपरेशन ही कार्सिनोजन म्हणून बॅन झाली, पण ते काही प्रिपरेशन पुरतं मर्यादित राहिलं. पण मुळात इन्सुलिनचा एक कार्सिनोजन म्हणून इफेक्ट आहे, याच्याबद्दल पब्लिश लिटरेचर आहे, पण हे वर येऊ दिलं जात नाही. हे एक स्टेटमेंट म्हणून पुढे येऊ दिलं जात नाही.
कारण किती काय $60 बिलियन तो इन्सुलिनचा टर्नओव्हर आहे वर्षाला. त्यामुळे ते कार्सिनोजन आहे असं म्हणणं कोणाला परवडण्यासारखं नाही. त्याच्यावर कोणी बोलत नाही. तर दीज आर व्हेरी क्लिअर वेस्टेड इंटरेस्ट. त्याच्यात पैसा आहे आणि म्हणून तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. पण हाच एकमेव कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो असं नाही. आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतात आणि हे जास्ती कदाचित फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पेक्षा आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कदाचित जास्ती सिरियस असू शकतात. याचं एक उदाहरण म्हणजे एजिंग बद्दल आपण थोडंसं बोललो पण डायव्हर्ट झालो. एजिंग बद्दल खूप आहे. तर ते एजिंगच्या ह्याच्यामध्ये एक प्रोग्राम एजिंग आणि नॉन प्रोग्राम एजिंग असे दोन गोष्टी आहेत होत्या. कारण प्रोग्राम एजिंग आता नाही असं समजलं जातं, प्रत्येक तशी परिस्थिती नाहीये. पण प्रोग्राम एजिंग म्हणजे काय, तर इव्होल्युशन मध्ये एजिंग इव्हॉल्व्ड. एजिंग इव्हॉल्व्ड असं म्हणायला बरीच जागा आहे. याचं कारण असं की एकतर सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये एजिंग दिसत नाही, सगळ्यांमध्ये सारख्या प्रकाराने दिसत नाही. मागच्या वेळी म्हटलं की मेनोपॉज तर खूपच कमी स्पीसीज मध्ये आहे. म्हणजे ठराविक वयानंतर तुमचं रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी जाते, फिमेलची विशेषतः. हे खूप कमी स्पीसीज मध्ये पण आहे. तर याचा अर्थ असा की एजिंग काही सगळ्या स्पीसीज साठी इनएव्हिटेबल दिसत नाहीये. फक्त काही स्पीसीज मध्ये आहे, काही स्पीसीज मध्ये नाही असं असेल तर तसं का आहे, तर एजिंग सीम्स टू हॅव डिफरन्शियली इव्हॉल्व्ड. काही काही स्पीसीज मध्ये फिजिओलॉजिकल एजिंग आहे, काही काही याच्यामध्ये नाही. तर ते इव्हॉल्व्ड आहे इथपर्यंत काही वादाचा मुद्दा नाहीये. तर हा जो प्रोग्राम एजिंग आणि नॉन प्रोग्राम एजिंग हा जो वाद आहे, त्यापैकी प्रोग्राम एजिंग वाल्यांचं म्हणणं असं की देर आर सर्टन ऍडव्हान्टेजेस ऑफ एजिंग बिकॉज ऑफ विच इव्हॉल्व. आणि नॉन प्रोग्राम एजिंग वाल्यांचं म्हणणं असं की एजिंगला कसलं आलंय ऍडव्हान्टेज, एजिंगला काही ऍडव्हान्टेज असणं शक्यच नाही. तरी पण एजिंग इव्हॉल्व्ह झालं काही स्पीसीज मध्ये, तर का, त्याचे काही वेगळी एक्सप्लेनेशन्स आहेत, तेही सांगतो मी थोडक्यात. पण हा एक वाद आहे, प्रोग्राम एजिंग नॉन प्रोग्राम एजिंग. तर ह्या वादामध्ये कित्येक वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतं 1950s 60s कदाचित थोडासा नंतरचा पिरियड असेल, तर त्याच्यामध्ये साधारणपणे नॉन प्रोग्राम एजिंग वाल्यांची बाजू वरचढ झाली आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की प्रोग्राम एजिंग संपलं, आता प्रोग्राम एजिंग नावाची काही भानगड नाही. ते वादामध्ये हरले, म्हणजे जो काही ज्या काही पातळीवर वाद झाला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर प्रोग्राम एजिंग बद्दल साधारणपणे मेनस्ट्रीम मध्ये लोक बोलायचे बंद झाले. पण आपल्याला अशी कित्येक उदाहरणं दिसतात की ज्याचा प्रोग्राम एजिंग खरी दुसरं काही एक्सप्लेनेशन देणं खरंच अवघड आहे. उदाहरणार्थ दात हे आपल्यामध्ये दोनदाच येतात, पण शार्क्स मध्ये किती वेळा येतात. आणि शार्क्स मध्ये ऍक्च्युअली एका वेळेला 2 किंवा 3 दातांचे सेट्स असतात. म्हणजे पहिला वापरलेला जात असताना दुसरा ऍक्च्युअली असतो आणि तो पाठीमागे असतो. तो असा, म्हणजे आपला जसा दात ह्याच्यामधून खालून वर येतो ना, हिरड्यामधून दात खालून वर येतो, तर तसा शार्कचा खालून वर न येता आतून बाहेर येतो. त्यामुळे पहिला दाताचा सेट असताना दुसरा आतमध्ये ऍक्च्युअली आलेला असतो, कधी कधी तिसरा पण आलेला असतो. आणि पहिल्याचा जसं वेअर अँड टेअर होतो तो पडून दुसरा त्याची जागा घेतो, मग तिसरा घेतो, चौथा घेतो, आणि दिस डझंट हॅव एनी लिमिट. ते आयुष्यभर नवीन दाताचं सेट येतच राहतात. पण दिस इज अँसेस्ट्रल कॅरेक्टर जी शार्क्स मध्ये आहे. मग तुम्हाला सापांमध्ये आणि सरड्यांमध्ये सुद्धा दात इनडेफिनेटली रिप्लेस होतात असं आहे. आणि त्याच्यामधून मॅमल्स मध्ये मात्र असं झालं की यू हॅव ओनली 2 सेट्स, किंवा काही काही मध्ये 2 पेक्षा जास्त, काही स्पीसीज मध्ये, पण देर आर डेफिनेट सेट्स ऑफ टीथ. आणि ते टीथ
ते सेट संपले की तुम्हाला खायला काही राहत नाही आणि मग तुम्ही वीक होऊन मरता. मग आता इंडेफिनेट सेट्स कडून जर का आपण डेफिनेट सेट्स कडे आलो असलो तर हे डेफिनेटली एजिंगचं युनिक झालं. बर, तर नॉन प्रोग्राम एजिंग वाल्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला मेंटेनन्स जमत नाही म्हणून एजिंग होतं. म्हणजे एजिंग होणारे, एजिंग घडवून आणणारे काही जीन्स नाही आहेत किंवा काही जेनेटिक मेकॅनिझम्स नाही आहेत, त्याच्यामुळे एजिंग इनेव्हिटेबल होतं. एजिंग काय होतं तर तुम्हाला तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते एकीकडे रिप्रोडक्शन मध्ये पण घालायचे असतात, दुसरीकडे वाढीमध्ये पण घालायचे असतात आणि तिसरीकडे मेंटेनन्स मध्ये घालायचे असतात. यू हॅव फायनाईट रिसोर्स आणि मग तुम्ही इतर का जास्ती घातला तर तिकडे कमी पडतो. म्हणजे तुम्ही रिप्रोडक्शन मध्ये जास्ती रिसोर्स घातलात तर तुम्हाला मेंटेनन्सला कमी पडतो आणि मेंटेनन्सला कमी पडल्यामुळे हळूहळू यंत्रणा बिघडायला लागतात आणि दॅट लीड्स टू एजिंग, असं नॉन प्रोग्राम एजिंग वाल्यांचं मुख्य म्हणणं आहे. पण इथे असं दिसतं की आताजिकली यू हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम इनडेफिनेट रिप्लेसमेंट ऑफ टीथ टू डेफिनेट रिप्लेसमेंट ऑफ टीथ. जेनेटिकली यू हॅव इव्हॉल्व्ड टू फायनाईट एज किंवा डिफिनाइट एज. तर मग हे नॉन प्रोग्राम म्हणणार. हे प्रोग्राम असणं हे जास्ती लॉजिकल आहे. प्रोग्राम जर का असायला हवा असेल तर तुम्ही एजचं काहीतरी ऍडव्हान्टेज सांगितलं पाहिजे ना, अदरवाईज व्हाय शुड इट इव्हॉल्व. कुठली गोष्ट इव्हॉल्व होते की ज्याचं काहीतरी सर्वायवल ऍडव्हान्टेज आहे. एजिंगचं जर का काही सर्वायवल ऍडव्हान्टेज तुम्हाला दाखवता येत नसेल तर व्हाय शुड एजिंग हॅव इव्हॉल्व. तर त्यामुळे ते असे नॉन प्रोग्राम एजिंग आणि प्रोग्राम हा खूप जुना वाद आहे, अलीकडची गोष्ट नाही. पण आता ही जी गोष्ट आहे डेंटिशन आणि टीथ रिप्लेसमेंटचा एजिंग संबंध, नॉन प्रोग्राम एजिंग वाले लोक ह्याच्याबद्दल बोलायलाच तयार नाहीत. म्हणजे त्याच्यावर ते वादही घालत नाहीत, ते कोणी तो विषय निघूच देत नाही. त्याचं कारण तो आपल्या थिअरीला सोयीचा नाही म्हणून तो आपल्याला नको असं ते होतं. आणि त्यामुळे प्रत्यक्षात लोक थिअरीला कोटाळून बसतात आणि रियालिटी त्याच्या पलीकडे आहे किंवा या थिअरीमध्ये एवढी रियालिटी मला एक्सप्लेन करता येते, त्याच्या पलीकडचे नाही काय असं नाही म्हणत लोक किंवा असं म्हणणं टाळतात. आता ही गोष्ट डायबिटीसच्या बाबतीमध्ये खूप खूप आणि मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. की डायबिटीस हे पुस्तक लिहिता मला एक मेटाफोर सुचली, आणखीन त्या माझ्या मेटाफोरवरती मी खूप खुश आहे. ती मेटाफोर अशी की 1857चं युद्ध, म्हणजे ब्रिटिशांच्या ह्याच्यामधून ते सैनिकांचं बंड आणि मग आपल्या भारतीय इंटरप्रिटेशन प्रमाणे ते स्वातंत्र्य युद्ध जे काय असेल ते. ब्रिटिशांना ते कसं माहिती झालं तर मंगल पांडेमुळे माहिती झालं. मंगल पांडे हा उठाव करणारा पहिला, आणि तोपर्यंत जमिनीखाली बऱ्याच हालचाली चाललेल्या होत्या, त्याच्यानंतरही चालू राहिल्या. ते ब्रिटिशांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. त्यांना काय दिसलं तर मंगल पांडे दिसला. आणि त्यानंतर ऍक्च्युअली असं होतं की सगळ्या बंडखोर सैनिकांना कित्येक काळपर्यंत ब्रिटिश लोक पांडेच म्हणायचे. म्हणजे पांडे आले, पांडे पळून गेले, अशीच भाषा कित्येक काळापर्यंत वापरली गेलेली आहे. तर ही मेटाफॉर आवडली अशासाठी की दिस इज व्हॉट शुगर इज टू डायबिटीस. मध्ये शुगर वाढते हा शोध सगळ्यात आधी लागला आणि त्याच्यानंतर कित्येकशे वर्ष एवढंच माहिती होतं की डायबिटीस मध्ये शुगर वाढते. कारण 100 वर्षापूर्वी 1920च्या थोडंसं आधी इन्सुलिनचा शोध लागला आणि मग इन्सुलिन शुगर रेग्युलेट करते असं झालं. आणि त्याच्यानंतर परत 50 वर्ष त्याच्या पलीकडे काही माहिती नव्हतं. मग 1980s पासून परत खूप नवीन नवीन गोष्टी त्याच्याला माहिती व्हायला लागल्या आणि विशेषतः गेल्या 20-1 वर्षामध्ये प्रचंड माहिती झाली. मग डायबिटीस काय काय असतं तर खूप ग्रोथ फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात,
खूप न्यूरॉन्स इन्व्हॉल्ड असतात, मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्ड असते, सेरेबेलम इन्व्हॉल्ड असतं. हे अलीकडचं आहे बरं का. म्हणजे आतापर्यंत लोकांनी हायपोथॅलॅमस बद्दल वगैरे लोक बोलले, पण डायबिटीस मध्ये सेरेबेलमची इन्व्हॉल्वमेंट ही आतापर्यंत माहिती नव्हती. हे आता काही पेपर्स त्याच्यावरती बाहेर आले गेल्या 10 वर्षात, त्याच्या आधी काही नव्हतं. तर अशा खूप रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्व्हॉल्ड आहे, अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण साखर आधी माहिती झाल्यामुळे साखर म्हणजे डायबिटीस असं सगळं ते झालं. तर त्यामुळे साखर हा डायबिटीसचा मंगल पांडे आहे. त्याच्या आधी आणि त्याच्या मागे कित्येक गोष्टी शरीरातल्या बदललेल्या असतात, कित्येक प्रोटीन्सचे लेव्हल बदललेले असतात, कित्येक हॉर्मोन्सचे लेव्हल बदललेले असतात, ग्रोथ फॅक्टरचे लेव्हल बदललेले असतात, कित्येक न्यूरॉन्स मेलेले असतात, काही बदललेले असतात, काहींची सेन्सिटिव्हिटी बदललेली असते. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. पण दिसायला साखर दिसली म्हणून डायबिटीस म्हणजे साखर अशी एक हे होऊन गेली, आणि ती आपण अजूनही सोडायला तयार नाही. म्हणजे अजूनही कित्येक आता खूप गोष्टी इन्व्हॉल्व असतात. मग ज्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात हे कळलं, त्याच्यानंतरचं इंटरप्रिटेशन काय होतं? त्याच्यानंतरचं इंटरप्रिटेशन असं होतं की हा बदलल्यामुळे मग या गोष्टी बदलत असतील. तर ऍक्च्युअली खूप एव्हिडन्स असा आहे की शुगर बदलायच्या आधीच खूप गोष्टी बदललेल्या असतात. म्हणजे ब्लड वेसल मधले चेंजेस, काही न्यूरॉनल चेंजेस, हे शुगर वाढायच्या हार्मोनल चेंजेस, हे शुगर वाढ कित्येक आधी बदललेले असतात. मग लोकांचं म्हणणं असं की नाही, शुगर नंतर वाढत जरी असली तरी इन्सुलिन आणि इन्सुलिन रेजिस्टन्स बदलतो आणि त्याच्यानंतर या बाकीच्या गोष्टी घडतात. तसं पण नाही. आता एव्हिडन्स असं आहे की इन्सुलिन आणि इन्सुलिन रेजिस्टन्स बदलायच्या आधी सुद्धा कित्येक बदल व्हायला सुरुवात झालेली असते. मग ठीक आहे, तरी पण आपण जर का असं गृहीत धरून चाललो की शुगर वाढल्यामुळे, शुगर बदलल्यामुळे या गोष्टीच्या बाकीच्या गोष्टी बदलल्या, तर मग शुगर परत नॉर्मलाइज केली तर बाकी सगळं नॉर्मलाइज होईल का? मग आता त्याच्यावरती प्रयोग झाले पाहिजेत. तसं सगळ्यात पहिलं UGDP नावाचा एक मोठी क्लिनिकल ट्रायल झाली, आणि ही साधारणपणे 1960-70 मधली गोष्ट आहे, असं की नक्की साल माझ्या आठवत नाही. तर हे UGDP नावाची जी ट्रायल होती त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की इन्सुलिन देऊन त्यांना शुगर नॉर्मलला आणता येईल, आणि ज्यांची शुगर नॉर्मलला आणली, इन्सुलिन देऊन नॉर्मलवर ठेवली, त्यांच्यामधला डेथ रेट सर्वाधिक होता. मग इतर काही औषध दिलेल्यांमधला डेथ रेट त्याच्यापेक्षा कमी होता, आणि ट्रीटमेंट न दिलेल्यांमध्ये त्याच्या कमी डेथ रेट. कॉम्प्लिकेशन्सच्या स्टॅटिस्टिक्समध्ये तसा काहीच फरक नव्हता. म्हणजे औषध दिल्यामुळे कमी झाली का, शुगर नॉर्मलला ठेवल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स कमी झाली का, तर असं या ट्रायलमध्ये काही दिसलं नाही. मग साहजिकच त्याच्यावरची रिॲक्शन अशी होती की या ट्रायलमध्ये काहीतरी दोष असले पाहिजेत. मग दोष काढले लोकांनी. दोष ज्या वेळेला काढले त्यावेळेला असं लक्षात आलं, म्हणजे दोष काढल्यानंतर पुढची हे अशी होती की हा नाही, ह्याच्यामध्ये हे दोष आहेत, मग ही ट्रायल रिजेक्ट करा. ओके, ह्याचे इन्फरन्सेस काय आम्हाला नाही. आता कुठल्याही गोष्टीमध्ये दोष काढणं फारसं अवघड नसतं. त्याच्यानंतरचं मुख्य महत्वाचं काय असतो की जे काही तुम्हाला ज्या गोष्टी काउंटर इंट्युटिव्ह वाटतायत किंवा जे इन्फरन्सेस चुकीचे वाटतायत, तर या दोषामुळे आर्टिफॅक्ट म्हणून हा इन्फरन्स येऊ शकतो का, हा प्रश्न विचारला पाहिजे. तो प्रश्न जर का नाही विचारला तर नुसते दोष आहेत म्हणून नाकारणं हे काही बरोबर नाही. म्हणजे कुठेतरी छापण्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, आणखीन माझ्या हातात आली म्हणून भारतीय राज्यघटना नाकारली, असं तर आपण नाही करू शकत. भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे प्रिंटिंग मिस्टेक्स असतीलच, तर का आपण बारकाईने बघायला सापडतील.
पण प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून राज्यघटना जशी आपण नाकारत नाही, तसं कुठले दोष असले तर ते नाकारायचं, ह्याचे काही आहेत का? तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सायन्समध्ये असे काहीही नॉर्म्स नाही की कुठले दोष असतील तर तो इन्फ्लुएन्स चुकीचा समजायचा किंवा नाकारायचा, कुठले दोष असतील तर खरोखरच हा इन्फ्लुएन्स चुकीचा असू शकेल, असे कुठलेही नॉर्म्स नाहीत. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. आणखीन लोकांनी साधारणपणे हे मनावर घ्यायचं नाही असं ठरवलं. त्याच्यानंतर 30 वर्षांनी किंवा आत्ता ज्या वेळेला क्लिनिकल ट्रायल्सची हिस्ट्री लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या असं लक्षात आलं की UGDP वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन. सो UGDP ऍक्च्युअली एस्टॅब्लिश्ड सर्टन नॉर्म्स इन क्लिनिकल ट्रायल्स. म्हणजे ती खूप खूप महत्वाची ट्रायल होती. त्या महत्वाच्या ट्रायलनी 70s किंवा अशा जो काही पिरियड आहे त्याच्यामध्येच हे दाखवलं की इन्सुलिन दिल्याने किंवा शुगर नॉर्मलला आणल्याने काही बेनिफिट मिळत नाही, पण लोकांनी हे मान्य नाही केलं. मग 1980s मध्ये UKPDS म्हणजे युनायटेड किंगडम प्रॉस्पेक्टिव्ह डायबिटीस स्टडी किंवा असं काही स्टडी असेल, स्टडीच होतं, प्रॉस्पेक्टिव्ह डायबिटीस स्टडी. तर ते UKPDS नावाची एक खूप मोठी ट्रायल ही 1980s मध्ये हातात घेतली आणि त्याच्याने सुरुवातीला आपण 5000 पेशंटचा एक ग्रुप करायचा वगैरे असं ते पिक्चर होतं. मग त्यांच्या असं लक्षात आलं की 5000 मध्ये आपल्याला काही इन्फ्लुएन्स मिळण्याची शक्यता हे 4 वर्षानंतर लक्षात आलं. मग त्यांनी आणखीन पेशंट वाढवले की 5000 काही स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स दिसला नाही, 10,000 तरी दिसेल. नक्की 10,000 तोही आकडा माझ्या लक्षात नाही, पण तो त्याने नंतर वाढवला. मग 12 वर्षानंतर त्यांनी पहिला रिझल्ट पब्लिश केला. त्या मठाच्या लेखाचा उल्लेख केलाय. तर त्याच्यामध्ये असं त्यांनी असं दाखवलं की ट्रीटमेंटनी ज्यांचे शुगर खाली आणलेले आहे त्यांच्यामध्ये डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स, एकूण सगळी डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स मिळून 12% कमी. आता हे 12% कसे काढले हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्या मूळ फिगर ज्या काही मला त्या अशा आहेत की पर पेशंट इयर, कॉम्प्लिकेशन्स पर पेशंट इयर ही औषध न घेणाऱ्यांमध्ये 4.6% होती आणि ज्यांची शुगर औषध घेऊन नॉर्मलला आणली त्यांच्यामध्ये 4.09% होती. मला या फिगर्स अगदी एक्झॅक्टली आठवत आहे. 4.6 औषध न घेणाऱ्यांमध्ये आणि 4.09 औषध घेणाऱ्यांमध्ये. ओके, एवढा फरक होता वर्षाकाठी. मग आपल्याला जर का विचारलं किती फरक होता तर आपण असं म्हणू की 4.6 मायनस 4.09 म्हणजे 0.51 वगैरे %. ओके, एवढा फरक असणार. 0.5% साधारणपणे औषध घेणाऱ्या आणि न घेणाऱ्यांमध्ये फरक होता. त्यांनी 12% कसं म्हटलं तर 12% म्हणण्याचं कारण की हा जो 0.5 आहे तो 4.6च्या किती टक्के आहे किंवा 4.09च्या किती आहे. अशा कॅल्क्युलेशन मध्ये याला टेक्निकली ऑड्स रेशो वगैरे असं म्हणतात. त्याच्यामध्ये हा 12% येतो, म्हणजे 0.8 असा येतो. इफ 1 इज फॉर कंट्रोल ग्रुप, नॉन मेडिसिन ग्रुप, तर मेडिसिन ग्रुप मध्ये तो 0.8 येतो, म्हणजे 12%चा फरक असं त्यांचं म्हणणं. मग आता दुसरीकडे इन्सुलिन दिल्यानंतर हायपोग्लायसेमिया, हा सगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स एकत्र केल्यानंतर 12%चा फरक बरं का. मॉर्टॅलिटीमध्ये काही फरक दिसला नाही, म्हणजे स्टॅटिस्टिकल फरक दिसला नाही. हा 12% स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट निघाला. तर मग हायपोग्लायसेमिक शॉकचं प्रमाण किती, तर ते औषध न दिलेल्या ग्रुपमध्ये, आता हे एक्झॅक्ट नंबर या क्षणी मला आठवत आहे, 0.7% हे पर पेशंट इयर हायपोग्लायसेमिक शॉकचा रेट होता आणि इन्सुलिन दिलेल्यांमध्ये तो 1.8% पर्यंत वाढलेला होता. आता मगाशी आपण ज्या पद्धतीने ते 12% कॅल्क्युलेट केले
त्याच पद्धतीने जर का हायपोग्लायसेमिक शॉकचं हे कॅल्क्युलेट केलं तर तो 160% फरक होतो. म्हणजे 2.6 times hypoglycemic shocks have increased in the treatment group as compared to तो प्लासेबो नव्हताच, तो ओपन लेबल होता, पण व्हॉट एव्हर, नो ट्रीटमेंट ग्रुप. आता बघा तुम्ही इकडे देताना 12% म्हटलं, तिकडे 160% म्हटलं तर गेलं ना. म्हणजे तसं म्हणताय की औषधाचा फायदा किती होतो, तर 12% होतो. औषधाचा तोटा किती होतो, 160% होतो. असं लिहून कसं चालेल? त्यांनी हा जो ऑड्स रेशो औषधाचा फायदा दाखवण्यासाठी काढला, तो हायपोग्लायसेमिक शॉक दाखवण्यासाठी काढलाच नाही. त्यांनी ऑड्स भाषेत सांगितलंच नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की 1.8 लोकांना इन्सुलिन ग्रुपमध्ये मिळतो आणि इन्सुलिन न दिलेल्यांमध्ये 0.7 एवढाच असतो. म्हणजे तुम्ही इथं आता काय गोष्टी केली, तर तुम्ही चुकीचा दाखवला का, चुकीचा नाही दाखवला. मूळ ज्या काही फिगर्स आल्या त्याच दाखवल्या, पण त्या फायदा दाखवताना वेगळ्या तऱ्हेने प्रोजेक्ट केल्या, तोटा होताना वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट केल्या. आणि ते करताना असं मांडलं की दिसताना माणसाला फायदा जास्ती दिसेल, तोटा कमी दिसेल. प्रत्यक्षात तोटा फायद्याच्या किती 14 पटीने का नाही, त्याच्यावर जास्ती, 15 का 16 पटीने जास्ती. तर हे परत हा जर्नलिझमच आहे. म्हणजे तुम्ही खरा डेटा, पण तो अशा पद्धतीने दाखवला की पाहणाऱ्याची दिशाभूल होईल. याच्यावर टीका पण झाली, भरपूर टीका झाली. अशी पण टीका झाली या ट्रायल वरती की तुम्ही आधी काहीतरी तो स्टडी 10 वर्ष करायचा होता, 10 वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट आले नाही काही दाखवण्याजोगे, मग तुम्ही दर 6 महिन्यात आणखी पुढे त्याचा फॉलोअप घेत गेलात आणि 12 वर्षानंतर अशी स्थिती आली की अरे आपल्याला आता स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स मिळतोय, तर पब्लिश करून टाका. नंतर परत सिग्निफिकन्स गेला तर काय घ्या. त्यामुळे त्याने तो घाईघाईने स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स आल्या आल्या पब्लिश करून टाकला, अशी पण त्याच्यावर टीका झाली. तर हे झालं ते युकेपीडियाचं. त्याच्यानंतर गेल्या 20 वर्षामध्ये आणखीन 3 ट्रायल, 3 मोठमोठ्या झाल्या. हेच की शुगर नॉर्मल केलेला ग्रुप आणि शुगर नॉर्मल न केलेला किंवा ढिसाळ कंट्रोल असलेला एक ग्रुप आणि अगदी काटेकोर कंट्रोल असलेला एक ग्रुप, अशा लोकांनी कंपॅरिझन्स केल्या. आणि या कंपॅरिझन मध्ये या तिनापैकी 2 ट्रायल मध्ये असं दिसलं की ज्यांची शुगर नॉर्मल, काटेकोरपणे नॉर्मल केली, त्यांच्यामध्ये डेथ रेट इतका वाढला की त्यांना ती ब्रांचच गुंडाळावी लागली. म्हणजे ट्रायल जी काही काय काटेकोर कंट्रोलची जो ग्रुप होता, तो ग्रुप त्यांना बंद करावा लागला, कारण ट्रीटमेंटमुळे एवढ्या लोकांचा मृत्यू येतोय असं त्याच्यामधून स्टॅटिस्टिक दिसत होतं. याचा अर्थ असा की ऍक्च्युअली कंट्रोल केल्यानंतर डेथ रेट कमी होत नाही, तर तो वाढतो काही ट्रायलमध्ये. आणि काही ट्रायलमध्ये जो कमी झालाय तो किती कमी झालाय, तर तो 10%, 12% असा झालाय. जास्तीत जास्त म्हणजे हे सुद्धा ऑड्स रेशोनी, म्हणजे तो पर्सेंटेज फुगवून सांगितल्यानंतर जास्तीत जास्त 27% कमी झालेला एका ट्रायलमध्ये दिसलाय. याचा अर्थ असा, आणि काही काही ट्रायलमध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये मृत्यू वाढलेले आहेत किंवा हार्ट अटॅक वाढलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर शुगर नॉर्मल केल्याने तुम्हाला काहीही फायदा होत नाही असं पिक्चर दिसतं. पण हे कोणाला पचणं शक्य नाही, कारण 60 बिलियन हा नुसता इन्सुलिनचा आहे, बाकीचे ड्रग आणखीन वेगळे त्यांचं ते असणार आहे. हे एक कारण झालं त्याचं. दुसरं कारण असं की तुम्ही म्हणलात की शुगर कंट्रोल केल्याने काही फायदा होत नाही, दुसरं काय करू. म्हणजे मला काहीतरी ट्रीटमेंट दिली हे दाखवायला तर पाहिजे ना, त्याच्याशिवाय कोणी येणार माझ्याकडे. ही जी गोष्ट आहे ही खूप कॉमन आहे आणि ही केवळ मेडिसिन मध्ये सगळीकडेच कॉमन आहे. म्हणजे एखादा असा इव्हेंट झाला कुठेतरी, उदाहरणार्थ आयझरच्या कॅम्पसमध्ये काहीतरी एक ऍक्सिडेंट झाला
त्याच्यानंतर त्यांनी आयझर कॅम्पसमध्ये हेल्मेट घालणं सक्तीचं केलं लगेच. आता काय या ऍक्सिडेंटचा वास्तविक हेल्मेटशी काही संबंध नव्हता, पण काहीतरी केलं हे दाखवायला पाहिजे ना, त्याशिवाय तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर कसे. तर तसं ते आहे की हे काम करत नाही हे आम्हाला मान्य आहे, डेटा मी दाखवलंय की हे मान्य करत नाही, दुसरं काय करू ते सांगा. आणि दुसरं काय करायला जर का नसेल तर मी हेच करत राहणार, कारण नाहीतर मी काही केलं असं मला दाखवता नाही. कुठे एखादी दंगल झाली की लगेच तुम्ही काहीतरी नियम काढता आणि मग अमुक करतात, काही नाही, त्याचा दंगलीशी काही संबंध नसतो, तुम्हाला माहिती असतं. पण सरकारने काहीच केलं नाही अशी टीका करायला लोकांना वाव मिळेल ना, काहीतरी केलं असं दाखवणं भाग. तर सध्या डायबिटीसची ट्रीटमेंट ही अशा बेसिसवर चाललेली आहे, काहीतरी केलं हे दाखवणं भाग आहे. म्हणून तुमची शुगर कमी झाली का नाही झाली का मग औषध वाढवतो, तुमच्या शुगर कमी केल्याने काही फायदा होतो का, तर असा अजिबात पुरावा कोणीही कुठेही देऊ शकलेला नाही की शुगर कमी केल्याने फायदा होतो. मग लोक काय करतात की ते युकेपीडीएसच फक्त दाखवतात, बाकीच्या ज्या ट्रायलमध्ये उलट दिसलंय की शुगर कमी केल्याने डेथ रेट वाढला किंवा हार्ट डिसीज वाढला, त्या ट्रायल दाखवतच नाही. फक्त जी ट्रायल आपल्याला अनुकूल दाखवतात आणि म्हणतात की बघा ते सिद्ध झालंय की. तर ही स्थिती आता डायबिटीसची आणि हे खूप भयानक आहे. नुसतं भयानक नाही, फसवणूक करणार आहे लोकांची. पण असं कोणी बोलू शकत नाही किंवा तर ते मेन स्ट्रीम मध्ये लोक त्याच्यावर वाद घालायला तयारी आहे बरं का, कारण डेटा आहे, तुम्ही डेटावरून वाद घालू शकता. द बेस्ट स्ट्रॅटेजी इज नॉट टू टॉक अबाउट, बेस्ट स्ट्रॅटेजी इज नॉट टू डिबेट. डिबेट करणं ही कधीही चांगली नाही, कारण तुम्ही हारू शकता. त्यामुळे चांगली स्ट्रॅटेजी कुठली, तर सत्याविषयी बोलायचंच नाही किंवा सिलेक्टिव्हली बोलायचं, जे आपल्या अनुकूल तेवढंच बोलायचं, बाकीचं नाही बोलायचं. सुदैवाची गोष्ट अशी की आत्ताच्या याच्यामध्ये पब्लिक डोमेन मध्ये डेटा खूप येतो आणि त्यामुळे तो तुम्हाला अवेलेबल असतो, आणि त्यामुळे आपल्याला काय शिकणं आवश्यक असेल तर हा डेटा, ओरिजिनल डेटा बघायचा, तो इंडिपेंडेंटली इंटरप्रेट करायचा, आणि त्या फील्डमधले जे काही स्वतःला तज्ज्ञ म्हणणारे लोक आहेत त्यांच्यावरती आंधळेपणाने विश्वास टाकायचा नाही. असं केलं तरच आपल्याला काही काही खरं काय आहे हे समजू शकणार आहे. हीच गोष्ट सगळ्या बाबतीमध्ये होती. एनिवे, तर ही डायबिटीसची एक बाजू मी सांगितली. मग हे टाईप 1 आणि टाईप 2 दोन्हीला ऍप्लिकेबल आहे का तुम्ही जे सांगितलं ते? नाही नाही, मी बोललो ते टाईप 2 बद्दल बोललो. टाईप 1 इज अन एंटायर डिफरंट बॉल गेम. टाईप 1 मध्ये काय आहे की इन्सुलिन नसणं हा त्याचा मूळ काय डिफेक्ट आहे. टाईप 1 डायबिटीस मध्ये जी काही कॉम्प्लिकेशन्स होतात ती मेनली इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे होतात, शुगर वाढल्यामुळे नाही. पण ह्या टाईप 1 ह्या दोन्ही गोष्टी खूप टाईटली लिंक्ड आहे. टाईप 2 मध्ये त्यांचं लिंकेज काही फारसं नाही आहे. म्हणजे तुम्हाला फास्टिंग इन्सुलिन आणि फास्टिंग शुगर मध्ये काही कोरिलेशनच मिळत नाही. पण टाईप 1 साठी इन्सुलिन घेणं भाग आहे का? इन्सुलिन घेणं भाग आहे, कारण बॉडी इन्सुलिन तयार करत नाही. आणि इन्सुलिन हे फक्त शुगर कंट्रोल साठी नाही, इन्सुलिन हॅज अ डझन अदर फंक्शन्स इन द बॉडी, ती कमी पडतात नसेल तर. प्रोटीन सिंथेसिस साठी आवश्यक आहे, स्टेम सेल मेंटेनन्स साठी आवश्यक आहे, मग सेक्शुअल फंक्शन साठी आवश्यक आहे, मेमरी साठी आवश्यक. इन्सुलिन खूप ठिकाणी लागतं बॉडीमध्ये, आणि त्यामुळे ते जर का नसेल तर ते परवडतच नाही. फार काळ जगूच शकत नाही इन्सुलिन नसेल तर. आणि त्यामुळे इन्सुलिन देणं टाईप 1 डायबिटीस साठी इट इज मस्ट, इंडिपेंडंट ऑफ तुमची शुगर किती का असेना, इन्सुलिन तुम्हाला घ्यावं, कारण तुम्हाला इन्सुलिन कमी पडते. टाईप 2 मध्ये तसं नसतं. इन्सुलिन सुरुवातीच्या काळामध्ये तरी इट इज अबाव नॉर्मल, इट इज नॉट लेस दॅन नॉर्मल. आणि त्यामुळे शुगर जास्ती आहे म्हणून इन्सुलिन घ्या या म्हणण्याला काही अर्थ नाही तसा. मग
चुकीचं चित्र काय आहे हा त्यातला एक भाग झाला. तो भाग असेल तर तुम्हाला दुसरीकडे हे पण सांगितलं पाहिजे की मग बरोबर चित्र काय असलं पाहिजे. पण ठीक आहे, आज मी त्या विषयात शिरत नाही, कारण त्याला मला किमान 4 तास तरी पाहिजे बोलायला. पण एका दिवशी नाही, आपण अजून मधून बोलून जाऊ पुढे त्याच्यामध्ये. पण हे पुस्तक लवकरच येईल आणि मी ते मुद्दाम मराठी त्याचं इंग्लिश पण करायचंय आणि ते दुसऱ्या एका प्रकाशकाचे बोलणं झालंय, पण त्याचं मी फायनल लेवलला गेलं नाही. पण हे मराठी मी मुद्दाम अशासाठी केलं की ते पोचेल सगळीकडे आणि शक्य तितकं सिम्प्लिफाय करून घेण्याचा प्रयत्न केलाय. थोडी टेक्निकॅलिटी राहणार, अगदीच नाही असं नाही. पण मराठीत लिहिल्याचा एक मला फायदा असा जाणवतो की तुम्ही वेगळा विचार करता. उदाहरणार्थ ही मंगल पांडेची जे मेटाफोर आहे ते मला इंग्लिशमध्ये लिहिताना कधीच सुचलं नसतं, ते मराठीत लिहिण्यामुळेच सुचलं आणि ते खूप परफेक्ट आहे मेटाफोर. सर, तुमचं पुस्तक जे आहे ते बेसिकली टाईप 2 वाल्यांना जागृत करण्यासाठी उपयोगी आहे ना? हे टाईप 1 वाले इन्शुलिन घेतच राहणार, ते काय आपण म्हणजे तिथे काय काम करण्यासारखं विशेष नाही आहे ना? कामचं नाही असं नाही, पण तिथला तो विचारच वेगळा आहे, त्याचं ओरिजिनच वेगळं आहे आणि त्यामुळे तिथलं सगळंच वेगळं आहे. आपण दोन्हीला डायबिटीस म्हणतो याचं कारण दोन्हीमध्ये शुगर वाढलेली असते हे आहे. काही कॉम्प्लिकेशन दोन्हीमध्ये कॉमन आहेत. काही टाईप 1 मध्ये जास्ती दिसतात, टाईप नाही, काही टाईप 2 मध्ये जास्ती दिसतात, 1 मध्ये नाही. पण शुगर वाढलेली असते आणि काही कॉम्प्लिकेशन कॉमन आहेत दोन्हीमध्ये. सर, माझा एक प्रश्न होता. सर, टाईप 1 डायबिटीस साधारण किती प्रमाणात असतो, म्हणजे किती टक्के? आता 90% टाईप 2 आहे आणि 10% टाईप जवळपास सगळ्या जगामध्ये आणि भारतात तर अगदी. आणि साधारणपणे 100 वर्षापूर्वी टाईप 1 कॉमन होता आणि टाईप 2 कॉमन नव्हता. आता उलट झालेलं आहे. आणि भारतामध्ये का डायबिटीस एवढा वाढतोय आणि काय म्हणजे त्याचे म्हणजे आहार आणि लाईफस्टाईल मुळेच वाढतोय तो का काय? आता लोक असं म्हणत होते की लठ्ठपणा डायबिटीस वाढतो, पण भारतात तर असं चित्र अजिबात दिसत नाही. म्हणजे काही डायबिटिक लठ्ठ असतात, पण नॉर्मल वेट डायबिटीसचं प्रमाण इतकं आहे आपल्याकडे की लठ्ठपणामुळे डायबिटीस वाढतो हे भारतात तरी काही कोणी मान्य करण्यासारखी परिस्थिती नाही. पण ते सगळ्या टेक्स्टबुक्स मध्ये आहे आणि ते टेक्स्टबुक तिकडे छापलेले असतात. म्हणून आपल्याकडे सुद्धा लोक म्हणतात वजन कमी करा. काही लोकांना आवश्यकता असते वजन कमी करण्याची, नाही पण सगळ्यांनाच नाही. इव्हन वजन आणि याचे निकषच तिकडचे आहेत, ते आपल्याला लागू होणारे तेवढे, कारण आपले ट्रॉपिकल क्लायमेट मुळे वेगळे निकष हे करायला लागतील, ठरवायला लागतील. आता पण हे ठरवायचे कसे? याचे काही नॉर्म्स आहेत का की नॉर्मल कशाला म्हणायचं? आता उदाहरणार्थ आपल्याकडे आता ती फॅशन थोडी बदलून व्हिटॅमिन डी वर गेले, पण गेले कित्येक वर्ष B12 करा असं सगळेजण, तुम्ही काहीही घेऊन गेलात तरी काय हा सांधा होते, B12 करून घ्या अशी एक फॅशन होती. ती अजूनही आहे, अजून गेलेलं नाहीये पूर्णपणे, पण आता डी करून घ्या असं. B12 आणि D3 दोन्हीचंही आहे फॅड. तर गंमत अशी की भारतामध्ये ज्यावेळेला व्हिटॅमिन B12 करता त्यावेळेला 80% लोकांची डेफिशियंट येते. मग पण डेफिशियंट कुठल्या प्रमाणे येते? तर जी काही वेस्टर्न ती ज्या काही पॉप्युलेशन म्हणून तरी काढली असेल त्या स्टँडर्ड प्रमाणे 80%. आता 80% लोक जर डेफिशियंट कॅटेगरीमध्ये येत असतील तर ह्या पॉप्युलेशनचे स्टँडर्ड्सच वेगळे असतील असं किमान अशी जरी व्यक्त करायला पाहिजे किंवा त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे की ह्या पॉप्युलेशनची स्टँडर्ड्स खरंच वेगळी आहेत का? पण तसं काही झालेलं नाहीये. लोक डेफिशियंट आहे म्हणतात आणि 80% लोक निघतात. बरं,
आता व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी जे काही क्लासिकल सिम्पटम्स आहेत, म्हणजे अॅनिमिया विशेषतः मेगालोब्लास्टिक, आणखी व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीचा अॅनिमिया हा आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियापेक्षा वेगळा ओळखता येतो. तर B12 डेफिशियन्सी इतकी कॉमन जर का असेल तर B12 डेफिशियन्सी अॅनिमिया भारतामध्ये 80% लोकांमध्ये दिसायला हवा होता, तो नाही दिसत. याचा अर्थ असा की B12 कमी असून आपल्या रेड सेल वरती त्याचा परिणाम होतोय असं दिसत नाही. मग त्याचा इतर परिणाम दिसतात असं लोकांचं म्हणणं आहे की B12 कमी असलेल्या लोकांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती असते किंवा न्यूरॉनल डिजेनरेशनची शक्यता जास्ती असते वगैरे असं काही लोक बोलत आहेत. पण मग ह्याचा अर्थ असा की भारतीय पॉप्युलेशन आणि B12 चे संबंध हे वेस्टर्न पॉप्युलेशन आणि B12च्या गणितापेक्षा वेगळे आहेत. आपल्याकडे B12 कमी असूनही अॅनिमिया दिसत नाही, पण मग कदाचित काही वेगळी लक्षणं दिसत आहेत. तर मग काहीतरी त्याच्या मागची बायोलॉजी वेगळी नाही का, वेगळी असायला पाहिजे, किंवा किमान तरी त्याचा शोध घ्यायला पाहिजे की वेगळी कशी आहे. तसं काही नाही, म्हणतात की तुमचं कमी आहे इंजेक्शन घ्या किंवा काय गोळ्या घ्या समजा. तर ही गोष्ट पॉप्युलेशन प्रमाणे कित्येक गोष्टींचे स्टँडर्ड्स बदलू शकतात, पण त्याच्याबद्दल आता जागा अजिबात नाही असं नाही. लोक म्हणतात की आमचं वेगळं असेल, पण आकडेवारी देतात का, तर तशी फारशी दिसत नाही. शुगर हा इंडिकेटर आपण बाजूला ठेवला तर डायबिटीस कसं ओळखायचं? हा, तुझा आवाज फाटतोय. शुगर हा इंडिकेटर जर आपण बाजूला ठेवला, हा, डायबिटीस झालाय हे कसं ओळखायचं आणि तो डायबिटीस गेलाय हे तरी कसं ओळखायचं? तर काही नाही, त्या दृष्टीने सुद्धा काहीच काम नाहीये. म्हणजे मी जे म्हटलं मगाशी की डायबिटीस मध्ये शुगर खेरीज इतर डझनावरी बदललेल्या असतात हे दाखवलेलं आहे. पण मग त्यातली एखादी स्टँडर्डाइज करावी, आणखी मग कशाचं असोसिएशन कॉम्प्लिकेशनशी जास्ती आहे बघावं, आणि मग ज्या फॅक्टरचं असोसिएशन कॉम्प्लिकेशनशी जास्ती असेल दॅट शुड रिप्लेस शुगर ॲज अ मार्कर. पण अशा दृष्टीने काही अभ्यास झालेला नाही. त्यामुळे अजूनही सगळे बंडखोरे सर, सकाळच्या तुमच्या फेसबुक पोस्टवर कमेंटवर तुम्ही म्हणाला होता प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन बिहेवियर मध्ये स्टॅटिस्टिक्सचं इनेट अंडरस्टँडिंग हे वेगळं असतं. त्यावर तुम्ही काय एक्झाम्पल कट्ट्यावर देणार होता, ते देऊ शकाल? हो. तर पहिली गोष्ट अशी की people are continuously sampling and drawing statistical inference. कोण काय म्हणलं? तर लोकांकडे एक स्टॅटिस्टिक्स असतं, म्हणजे कम्युनिटी इंटेलिजन्स मध्ये स्टॅटिस्टिक्स हे डीप लेवलला आहे. पण लोक स्टॅटिस्टिक्स कसं करतात याचा कोणी अभ्यास केलेला नाहीये. स्टॅटिस्टिशियन्सनी तर अजिबात केलेलं नाही, बिहेवियरल सायंटिस्टनी केलेलं नाही जेवढा करायला पाहिजे तेवढा. पण लोक स्टॅटिस्टिक्स करतात, याचे पुरावे काय, तर कित्येक गोष्टी आपल्याला स्टॅटिस्टिक्स मुळेच माहिती आहेत, आणि ते विज्ञान जन्माला किती ते आधीपासून माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ ढगापासून पाऊस पडतो, ते आता पाण्याची काय रूप असतात, घन, द्रव, काय बाष्प वगैरे वगैरे, हे आता आलं. त्याच्या आधी ढग आणि पावसाचा संबंध लोकांना माहिती होता, आणि तो केवळ असोसिएशनमुळे माहिती होता, दुसरा काही पुरावा नव्हता लोकांकडे. मग आपण अगदी साधं कोणालाही शाळेतल्या मुलांना जरी विचारलं की मुलं आणि मुली यांच्या उंचीत फरक असतो का, तर मुलं मुलींपेक्षा साधारणपणे सरासरीमध्ये उंच असतात हे कोणीही सांगेल, हे सगळ्यांनी पाहिलेलं असतं. मग तुम्हाला उलट पण दाखवता येतं, म्हणजे एखादी उंच मुलगी ही बुटक्या मुलांपेक्षा उंच असते हे माहिती असतं, तरी सुद्धा सरासरीमध्ये फरक कसा असतो हे सगळ्यांना सांगता येतं. म्हणजे हा एक स्टॅटिस्टिकल इन्फरन्सनी अगदी साधी उदाहरण दिली बरं का. लोक ह्याच्याहून कॉम्प्लेक्स कन्क्लुजन्स करत असतात. तर
असं स्टॅटिस्टिक्स लोक करत असतात. आणि हाऊ डू दे डू इट? तर दे सॅम्पल, या सॅम्पल मधून त्यांना जे काही मिळतं त्याचं काहीतरी प्रोसेसिंग करून लोक त्याच्यामधून इन्फरन्स काढत असतात. पण हा लोकांचं जे इन्फरन्स काढण्याची पद्धत आहे ती आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये जे शिकवलं जातं ते त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि आतापर्यंत ह्या लोकांच्या इनेट स्ट्रॅटेजीचा अभ्यास कोणी केला नाहीये. मी त्याच्याकडे कुतूहल म्हणतोय आणि किमान 2 किंवा 3 तत्व त्यातली मला समजली आहेत असं मला वाटतं. त्यातलं एक तत्व असं की university statistics makes an inference based on what they call statistical significance. आणि statistical significance चा साध्या भाषेमध्ये अर्थ असा की तुम्हाला जो फरक दिसतो तो फरक बाय चान्स असण्याची प्रोबॅबिलिटी किती. ती जर का खूप कमी असेल तर बाय चान्स नाही असं म्हणायचं किंवा सिग्निफिकंट आहे असं म्हणायचं. आणि खूप कमी म्हणजे किती? तर एक कन्व्हेन्शनली 0.05 अशी एक लेवल ठेवलेली आहे. 0.05 का? त्याला काही नाही. दिस इज ओनली अ कन्व्हेन्शन. मग 0.05 पेक्षा कमी असेल प्रोबॅबिलिटी तर असं म्हणायचं की हा डिफरन्स केवळ चान्समुळे नाहीये, त्याच्या मागे खरोखरच काहीतरी कारण असलं पाहिजे, म्हणजे इट इज स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट. तर लोक ज्या स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस करतात त्यावेळेला ते फिक्स्ड सिग्निफिकन्स लेव्हल वापरत नाहीत, तर they base the significance level based on the cost of making the wrong inference or the benefits of correctly identifying the factor. आणि स्टॅटिस्टिशियन्स मात्र ही 0.05 ची लेव्हल जवळपास 99% वेळेला 0.05 लेव्हल ही कॉन्स्टंट असते. क्वचित ती बदलतात. म्हणजे ती बदलता येत नाही असं नाही, ती बदलता येते बरं, पण हे कन्व्हेन्शन 0.05 चे सगळेजण पाळतात. लोक मात्र लेव्हल बदलतात आणि दॅट चेंज इज बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ मेकिंग अ रॉंग इन्फरन्स ऑर अगेन्स्ट द बेनिफिट मेकिंग अ राईट इन्फरन्स. आता वास्तविक लोकांचं जे हे आहे ते जास्ती लॉजिकल आहे, म्हणजे ती लेव्हल कॉन्स्टंट ठेवणं ह्याच्या मागे काही लॉजिक नाही आहे. केवळ तुमचं काम सोपं जातं किंवा तुम्ही केलेलं इतरांना पटवणं सोपं जातं, एवढंच एक त्याच्या मागे फारसं कारण असू शकेल. लोकांचं म्हणणं जास्ती लॉजिकल की काय लेव्हलला तुम्ही इन्फरन्स करायचा, दिस शुड आयडियली डिपेंड ऑन द कॉस्ट बेनिफिट ऑफ द इन्फरन्स. आणि त्यामुळे ज्यावेळेला कॉस्ट कमी आणि झाला तर बेनिफिट जास्ती असा असतो त्यावेळेला लोक जास्ती लिबरली इन्फरन्स काढतात. मी मागच्या वेळेचं उदाहरण दिलं होतं की आता मी या खंडोबाच्या पुढे 10 रुपयाची नोट ठेवली तर काय माझं फार काही जात नाही, 10 रुपये आणि 2 मिनिटं एवढंच जातं. झाला बेनिफिट तर खूप होतो, तो होण्याची शक्यता कमी असे ना का? झाला तर तो खूप आहे ना, आणि कॉस्ट द्यावी लागली तर कॉस्ट कमी आहे ना. मग मी कमी एव्हिडन्स असला कमी लेव्हलला सुद्धा मी तो इन्फरन्स काढायला तयार आहे, कारण द कॉस्ट बेनिफिट्स आर फेवरेबल, असं सामान्य माणसाचं म्हणणं असतं. आणि हे म्हणणं जास्त लॉजिकल आहे कॉन्स्टंट सिग्निफिकन्स लेव्हल ठेवण्यापेक्षा. की हे एक तत्व मला समजलं असं की दिस इज वन ऑफ द वे पीपल स्टॅटिस्टिक्स डिफर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स. दुसरा एक गोष्ट मला समजली असं वाटतं की धोका आहे हे कशावरून ठरवतात, तर पीपल मेक अन इन्फरन्स बेस्ड ऑन डिफरन्स इन प्रोबॅबिलिटी, नॉट बाय द रेशो ऑफ प्रोबॅबिलिटी. आणि मेडिकल स्टॅटिस्टिक्स मध्ये विशेषतः रेशो वापरायचा असं सगळीकडे नॉर्म आहे. मग रेशो, रिस्क रेशो किंवा हॅझार्ड्स रेशो, थोडे टेक्निकल फरक आहे त्याच्यामध्ये, पण इसेन्शियली ऑल आर प्रोबॅबिलिटी रेशोज. आणि लोक मात्र रेशो प्रमाणे जात नाही, डिफरन्स प्रमाणे जातात. हे एक दुसरं आहे. तिसरं एक काय आहे मला त्या क्षणी आठवत नाही. मी 3 गोष्टींचा विचार केला होता की लोकांचं स्टॅटिस्टिक्स कमीत कमी ह्या 3 गोष्टींमध्ये बदलतं. सर, एक तुम्ही फार्मर्सचं उदाहरण दिलं होतं की ते फिक्स्ड ऍसेट असेल जसं गुरं वगैरे, तर त्यांचा म्हणजे व्हेरिएबल ऍसेट असतील गुरं वगैरे, तर ते इन्व्हेस्टमेंट हे रेशो बेसिस. हा, तर ते स्टॅटिस्टिक्स बद्दल नाही, तो एक इकॉनॉमिक्सचा इन्फरन्स आहे. ओके.
मी असाच आहे की इकॉनॉमिक्सचा विचार करण्याची पद्धत आणि शेतकऱ्यांची विचार करण्याची पद्धत याच्यामध्ये काहीतरी मूलभूत फरक आहे. असे कित्येक फरक असणार आहेत, मला त्यातले काही समजले थोडं. पण ही गोष्ट महत्वाची आहे की लोकांचं स्टॅटिस्टिक्स काय आहे, लोकांचं इकॉनॉमिक्स काय आहे, याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. तो कोणी करताना दिसत नाहीये. लोकांनी एक थिअरी डेव्हलप केली आणि ही थिअरी लोकांनी शिकावी असं असं सगळीकडे पिक्चर आहे. लोकांची इनेट थिअरी काय आहे ती तुम्ही का शिकू नये? सर ते लेवल ऑफ सिग्निफिकन्स खूप अप्रोप्रिएट अनालिसिस मला वाटतो, कारण फार्मास्युटिकल मध्ये पण इनव्हेरिएबली ते लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणतात त्याला, तो 5% ला सेट असतो किंवा फार क्वचित केसेस मध्ये ते 1% किंवा 10% एवढंच एक्सेप्शन करतात. 5% आणि इन व्हेरी रेअर केसेस 1 or 10%. पण इट कुड गो ॲज हाय ॲज 50 or even 75% if the decisions are having different cost benefit ratio. हा, म्हणजे मुळात कॉस्ट बेनिफिट प्रमाणे तुम्ही ती लेवल बदलली पाहिजे, पण ती बदलली जात नाही. पण ती बदलली जात नाही याचं कारण काय माहितीये का, की हे कॉस्ट बेनिफिट क्वांटिफाय करणं अवघड असतं. आणि ते क्वांटिफाय करता न आल्यामुळे बदलायचं तर कुठल्या बेसिसवर बदलायचं, तर ते बेसिस तुमच्याकडे नाहीये. मग काय 100 लोक जे म्हणतात तेच मी म्हणतो. आणि दुसरं तत्व तुम्ही जर सर म्हणाला त्याचं एक उदाहरण देऊ शकाल का, म्हणजे रेशो वर्सेस ऍब्सोल्यूट डिफरन्स जे तत्व आहे? हा, आता मी मगाशी त्याचं उदाहरण दिलं ऑलरेडी की त्या युटिलिटी मध्ये काय तर काय औषध दिलेल्या लोकांमधली प्रोबॅबिलिटी 4.09 आणि औषध न दिलेल्यांमध्ये 4.6 असं आहे. तर मग कितीचा फरक पडला, तर तुम्ही काय म्हणाल कितीचा फरक पडला? तर आपण पटकन म्हणू की 0.51चा पडला बा. ओके, इंट्युटिव्हली आपण त्याची वजाबाकी करतो, पण या मेथड्स वजाबाकी करत नाही, या ऑड्स रेशो वगैरे घेतात. तर ऑड्स रेशो हॅज सर्टन डिझायरेबल मॅथमॅटिकल प्रॉपर्टी, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण इथं मॅथमॅटिक्स महत्वाचं नाहीये, कसा विचार करतात ते जास्ती महत्वाचं आहे. कारण शेवटी तुम्हाला हे लोकांपर्यंत न्यायचंय ना. तुम्हाला जर का सांगायचं असेल लोकांना की सिगरेट ओढू नका, त्यांनी कॅन्सर होतो, तर कॅन्सर होण्याच्या प्रोबॅबिलिटीचा रेशो लोकांना समजणार आहे का डिफरन्स लोकांना समजणार आहे? बरं, लोक स्वतः सॅम्पलिंग करतातच आहे, ते स्मोकिंग करणारे कित्येक लोकांना बघताय, किती जणांना कॅन्सर झाला हे ते स्वतः बघताय. त्यांच्या सॅम्पल मध्ये जे काही येतं त्याची ते वजाबाकी करतात का रेशो घेतात? ते जर का वजाबाकी करत असेल तुम्ही रेशो घेऊन त्यांना कन्व्हिन्स नाही करू शकणार. बरोबर. सर तुम्ही सुरुवातीला म्हटलात ना की जे सायंटिफिक हे असतं, रिसर्च असतो त्याच्यात एव्हिडन्स दोन्ही बाजूनी असतात. तर सामान्य माणसं म्हणजे आपल्याला सगळं वाचणं शक्य नाही, सगळे एक्सपेरिमेंट्स करून पण बघणं शक्य नाहीये. तर मग अशा वेळेस कसं डिसाईड करणार की कुठची बाजू, चूक बरोबर खूप मोठी गोष्ट झाली, चूक बरोबर पेक्षा की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, मग त्याचे निकष इंडिव्हिज्युअल कसे ठरवणार? कारण की प्रत्येक गोष्ट एक्सपेरिमेंट करून नाही बघता येत आपल्याला, कुठेतरी कुणावर तरी विश्वास ठेवायला लागतो. बरोबर. नाही, त्यामुळे आता लोक नवीन शिक्षण धोरण वगैरे म्हणतायत ना, त्याच्यामध्ये ही गोष्ट शिकवली पाहिजे किमान कॉलेज लेवलला, की आता बराच डेटा जर का पब्लिक डोमेन मध्ये असेल तर ओरिजिनल डेटा कसा ऍक्सेस करायचा आणि त्याच्यावर तुमची कन्क्लुजन्स कशी काढायची फार अवघड नसतं. आणि आत्ताची पिढी स्मार्ट आहे ना, तुम्ही ऍक्सेस करायला म्हटलं तर त्यांना माझ्यापेक्षा या पिढीला नक्कीच जास्तीत सोपं जातं पटकन कसं ऍक्सेस करायचं आणि ते कसं बघायचं, त्याचे अर्थ कसे काढायचे हे जे आहे हे कॉलेज एज्युकेशन मध्ये आपल्याला खूप फंडामेंटल लेवलला नेलं पाहिजे. ते जर का झालं तर आत्ताच्या या पब्लिक ऍक्सेसचा फायदा घेऊन आपण
खूप स्वतः शिकू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण डेटा कसा बघायचा हे कुठल्याच लेव्हलला आता शिकवलं जात नाही. तुम्ही सायन्स शिकवताना काय शिकवता, तर अंकाने असा केला, आणखी त्याचे असे निष्कर्ष निघाले, एवढंच शिकवता ना. स्वतः डेटा बघून त्यातून कसे अर्थ काढायचे हे कुठे शिकवलं जात नाही. बरोबर. अगदी म्हणजे फार कुठेतरी MSc MPhilच्या लेव्हलला तेव्हा ते इंट्रोड्यूस होतं, जे पहिल्या वर्षाच्या लेव्हलला शिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे आपला पण शिकून घ्यायचं आणि आपल्याला जसं जमतंय तसं करायचं. हो, म्हणजे नाही, ज्या वेळेला बरोबर. तुम्ही काही गोष्टी वाचता आणि मनात प्रश्न येतो, जेव्हा मनात प्रश्न येतो त्यावेळेला ओरिजिनल डेटा आता तुम्हाला अवेलेबल आहे ना, मग तिकडे जा. बरोबर. सर, हे फार्मास्युटिकल कंपनीचे औषधं असतात, त्यांचा फायनल क्लिनिकल ट्रायल स्टडी जो असतो त्याचा डेटा पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल असतो का, आणि असला तर तुम्ही ती वेबसाईट का काय नंतर सांगू शकाल? हा, तर तो पब्लिश त्याच्यामध्ये असतो, लिटरेचर मध्ये असतो. सर्व क्लिनिकल ट्रायलचा डेटा हा आता पब्लिश करावाच लागतो. तर पब्लिश करणं थोडंफार पुढे मागे होतं, म्हणजे त्याचे 1 वर्ष 2 वर्षांनी पब्लिश होतो. आणि क्लिनिकल ट्रायल रजिस्टर करताना सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी आता रजिस्टर कराव्या लागतात. रजिस्ट्री पब्लिक डोमेन मध्ये आहे. आता या क्षणी मला ते लिंक माहित नाही, शोधून सांगायला लागेल. पण ऑल क्लिनिकल ट्रायल्स आर इन पब्लिक डोमेन नाउ. All results have to be published. आता ह्याच्या पुढे जाऊन काय माहितीये का, की ज्या वेळेला तुम्ही एखादं औषध बाजारात आणता किंवा प्रिस्क्राईब करता, त्यावेळेला त्याचे रिझल्ट तुम्हाला इथे स्पेसिफाय करण्याचं काहीतरी बंधन यायला पाहिजे. की नाहीतर काय होतं माहितीये का, की हा 0.51% डिफरन्स दिसतो, 2% डिफरन्स दिसला, पण तो स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे. स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे म्हटल्यानंतर 2% आहे का 20% आहे का 80% आहे बद्दल कोणी बोलतच नाही. ते एवढंच सांगतात की आम्हाला स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट डिफरन्स मिळाला, संपलं. तर हा जो काही मुळात मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स आहे, ती मॅग्निट्यूड स्पेसिफाय करा असं कुठेतरी आलं पाहिजे. ते आता कुठेच नाहीये. त्यामुळे लोक अगदी छोटा डिफरन्स हा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट दाखवून मोकळे होतात की झाला, आम्ही सिग्निफिकंट डिफरन्स दाखवला, आमचं काम झालं. हो सर, आणि हा टेबल देणं काहीच अवघड नाहीये. म्हणजे प्रत्येक गोळीच्या मागे जसे इन्ग्रेडियंट्स देतात, रॅदर देन ते हायड्रोऑक्सी क्लोराईड, ज्याचं काय आपल्याला देणं घेणं नसतं. 100 लोकांमध्ये औषध घेऊन किती बरे झाले आणि साखरेची गोळी घेऊन किती बरे झाले हे दाखवलं, तर कॉमन मॅन कॅन जज बाय हिज सेन्स ऑफ ऍब्सोल्यूट अंडरस्टँडिंग किती फायदा आहे आणि नाही. बर, आणि काही बोलली आता पुढच्या याच्या आधी माझं ते पुस्तक आता वेगळं झालं असेल, आणि मग यावेळेस मी काही फारसे तुमचं पोस्टिंग वाचणे पुढच्या वेळेस वाचेन. चला मग, सी यू, टाइम टू से गुड बाय.